जंगलात तो होता सगळ्यात लहान, सगळ्यात हळू, ज्याच्याकडे कोणी लक्षही देत नव्हतं किंवा शिकार करत होतं. एक भेदरलेला हरणाचा बछडा, भीतीच्या सावलीत जगणारा. सिंग गरजत होते, चिते राज्य करत होते, पण त्याने एक वेगळी वाट निवडली जगण्याची. तो अधिक ऐकत होता, अधिक सावध होता आणि धोका येण्याआधीच ओळखत होता. तो फक्त पायांवर नाही पळत होता, तो पळत होता सजगतेनं. त्याच्याकडे पंजे नव्हते, होती ती फक्त एकाग्रता. तो पाहत होता, शिकत होता आणि जुळून घेत होता. आणि एक दिवस वादळ आलं, आकाश फाटलं, जमिनीने थरथर कापली. सगळे शिकारी घाबरून पळाले, पण हा दुर्बल मात्र शांत उभा राहिला. कारण त्याने आधीही वादळ पाहिलं होतं. त्याला माहिती होतं, वाकायचं पण मोडायचं नाही. वादळ शमलं आणि तो तसाच उभा होता. अविचारी नाही शहाणा. या जंगलात शक्ती काही काळ टिकते, पण धैर्य आणि संयम आयुष्यभर टिकतात. तो व्हा शांत लढणारा, शहाणपणानं जगणारा आणि अचानक विजयी ठरणारा.